महाविकास आघाडीमध्ये प्रचंड भगदळ आहे। केवळ खोटारडेपणा करता महाविकास आघाडी एक येतं, पण या निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किंचित झालेली दिसेल आणि महायुती 51% मतं घेऊन 2/3 बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये विजय झालेली दिसेल। आणि म्हणूनच शरद पवार साहेबांनी काँग्रेसची परिस्थिती, ठाकरे बंधूची परिस्थिती पाहून त्यांना कानपिटक्या दिल्या असतील। मला हे माहिती नाही सलील देशमुख काय करणार आहे, शेवटी त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे आणि अजित पवार साहेबांनी त्यांना घ्यायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे। नाही, मला असं वाटतं की आमच्यात काही मतभेद मनभेद नाही आहे। महायुतीमध्ये मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांनी घेतली आहे। काही ठिकाणी थोडं कमी जास्त झालं असेल ते आता महायुती म्हणून आम्ही सांभाळून घेऊ। आमच्या महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे, मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे, पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी भाजप घेणार। मी तेच सांगतोय की आमची विकास कार्य समिती हे अंतिम रिपोर्ट तयार करणार आहे। हा व्यवहार तर खोटारडाच आहे झालेला, व्यवहार तर आम्ही रद्द करणार आहे, पण यानंतरही कुठं व्यवहार रद्द झाले असतील, महाराष्ट्रामध्ये असे व्यवहार झाले असतील त्याची तपासणी सरकार करत आहे। सरकारी जमिनीचे लाटण लाटणारे याला कोणी आम्ही सोडणार नाही।